कल्पना आपल्या रूममधनं बाहेर येते तेव्हा तन्वी तिला खालती घेऊन येते. तन्वी, पूर्णा आजी आणि प्रतिमा तिला टेबलावर घेऊन येतात आणि बसवतात. तिथे तिला अर्जुन पण खालती येऊन जी त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट असते ती कल्पनासमोर ठेवतो आणि म्हणतो, आई थोडं खाऊन घे. तेव्हा ती म्हणते, मला काहीच खायचं नाही आहे. इथे तन्वी पुढे पुढे करत असते, म्हणते, कल्पना मामी तू खाऊन घे ना गं. तेव्हा कल्पना म्हणते, नाही माझ्या तोंडाला चव नाही आहे म्हणून. इथे अर्जुन म्हणतो, आई तू 14-15 तास काही खाल्लं नाही आहेस, प्लीज खाऊन घे. तेव्हा इथे तन्वी, बरं ठीक आहे मग तू पाणी पी. आणि ती लगेच ग्लासमध्ये पाणी तिला कल्पनाला देते. कल्पना पाणी पिते. आणि इथे तन्वी मुद्दामून सायलीबद्दल आणि अर्जुनबद्दल कल्पनाच्या मनात भरवत असते. तन्वी कल्पनाला सांगते की या दोघांनी चूक केली आहे, खूप मोठी चूक केली आहे, पण तू असं करू नकोस ना, तू घे ना. इथे अर्जुन रागाने तन्वीकडे बघत असतो पण तो गप्पा असतो. इथे प्रतिमा तन्वीला म्हणते, तन्वी बस, हे बोलण्याची वेळ नाही आहे, हे बोलू नकोस म्हणून. तेव्हा इथे कल्पना प्रतिमाला म्हणते, बोलू दे तिला म्हणून, ती काहीच चुकीचं बोलत नाही आहे म्हणून. आणि इथे तन्वीला खूपच आनंद होतो, तिला जे हवं आहे ते तिने मिळवलं आहे. अर्जुन कल्पनाच्या पायाशी बसतो, तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आई मला माफ कर ना, चुकलं माझं करून. आणि कल्पना तिचा हात बाजूला काढून घेते तिथून आणि तो तसाच बसलेला असतो. इथे तन्वी मुद्दामून कल्पनाला सांत्वन करत असते. चैतन्य तिकडे येतो आणि अर्जुनला तिथून घेऊन जातो, कारण आत्ता काहीच बोलण्यात अर्थ नाही आहे, कल्पनाला किंवा घरच्यांना काहीच समजवण्यात अर्थ नाही आहे. चैतन्य अर्जुनला तिथून त्याच्या रूममध्ये घेऊन जातो वरती. इथे प्रतिमा, कल्पना, तन्वी, पूर्णा आजी, अश्विन, अस्मिता, विमल हे सगळेच असतात आणि ते सगळे बघत असतात. चैतन्य अर्जुनला सांगतो की तू मावशीला आणि घरच्यांना थोडासा वेळ दे, त्यांना नॉर्मल व्हायला, कारण जे झालं आहे त्याचा त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे, त्यामुळे त्यांना वेळ दे. आणि मला तर जास्ती काळजी सायली वहिनीची वाटते. मधुभाऊनी काय केलं असेल, काय बोलले असतील तिला माहीत नाही म्हणून त्यांची जास्ती काळजी वाटते. इथे अर्जुन पण म्हणतो, हो त्या कशा असतील माहीत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी त्यांना फोन करून बघतो. इथे अर्जुन फोन लावतो, फोनची रिंग वाजते आणि सायली तो फोन घ्यायला जाणार आणि म्हणते, अर्जुन सरांचा फोन. आणि लगेच फोन उचलायला जाते, तेवढ्यातच मधुभाऊ तिकडे येतात आणि तिचा फोन हातातून काढतात आणि म्हणतात, तू त्या माणसाचा फोन उचलणार नाहीस म्हणून. रागातच तिला बोलतात आणि ती म्हणते, मधुभाऊ मला एकदा तरी त्यांच्याशी बोलू द्या ना, प्लीज मधुभाऊ असं नका करू ना. पण मधुभाऊ काही ऐकत नाहीत. ते म्हणतात, तू या माणसाशी बोलायचं नाहीस, या माणसाशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीस म्हणून. तेव्हा सायली त्यांना म्हणते, अहो कदाचित घरी काहीतरी झालं असेल, पूर्णाजी त्या बऱ्या असतील की नाही माहीत नाही, म्हणूनच ते फोन करत असतील, माझ्याशी बोलायचं असेल म्हणून, प्लीज मला फोन घेऊन द्या ना. पण इथे 1 ना 2 मधुभाऊ तिचं काहीच ऐकत नाही. ते म्हणतात, तुझं लग्न खोटं होतं, तशीच ती माणसंही खोटी होती, त्यामुळे त्यांच्याशी आता काही संबंध ठेवायचा नाही. आणि जर का तू त्याचा फोन उचललास त्या माणसाचा, तर माझं मेलेलं तोंड बघशील म्हणून. इथे कुसुम आणि सायली एकदम दचकतात, मधुभाऊ एवढ्या टोकाची भूमिका घेतात म्हणून. सायली म्हणते, तुम्ही असं नका ना बोलू, प्लीज मला एकदा शेवटचं त्यांच्याशी बोलू द्या. ते म्हणतात, नाही, यापुढे जर का तू त्यांचा फोन उचललास कोणत्याही व्यक्तीचा आणि खास करून त्या माणसाचा, तर बघ माझ्याशी संबंध तुटला तर तुटला, पण माझं मेलेलं तोंड बघशील. तो जरी समोर आला तरी तू पाठ फिरवशील, त्याच्याशी एकही शब्द बोलणार नाहीस आणि त्याचा फोन उचलणार नाहीस, त्याच्यासमोर जाणार नाहीस, त्याच्याशी कोणताही संपर्क ठेवणार नाहीस, नाहीतर तू माझं मेलेलं तोंड बघशील. आणि हे सगळं ऐकून सायली आणि कुसुम एकदमच घाबरतात. कुसुम म्हणते, मधुभाऊ तुम्ही एवढं मोठं काही पाऊल उचलू नका ना, एवढी मोठी शिक्षा देऊ नका ना तिला, तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या. तेव्हा ते काहीच ऐकायला तयार नाहीत. इथे सायली पण विनवण्या करत असते की मधुभाऊ एकदा बोलून द्या ना प्लीज. तरी ते म्हणतात, नाही तू बोलायचं नाहीस म्हणून त्याच्याशी. इथे परत अर्जुन तिला फोन लावतो, तेव्हा मधुभाऊ तो फोन बंद करून टाकतात. अर्जुन म्हणतो की आता त्यांचा फोन स्विच ऑफ का लागतो आहे. इथे चैतन्य त्याला समजवत असतो की कदाचित मधुभाऊ समोर असतील म्हणून त्या उचलत नसतील. तेव्हा तो म्हणतो, पण आता स्विच ऑफ झाला आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, बॅटरी संपली असेल म्हणून असेल. तेव्हा तो म्हणतो, हो कदाचित असूच शकतं असं. तेव्हा चैतन्य म्हणतो, काही वेळानंतर त्या परत करतील.
त्या कामात असतील म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो हो कदाचित. तेव्हा चैतन्य म्हणतो किंवा मधुभाऊ समोर असतील म्हणून ती उचलत नसेल वहिनी, नंतर करेल परत फोन. तेव्हा इथे चैतन्य असं बोलल्यावर अर्जुनला धक्का बसतो. तो म्हणतो असं कसं होईल, असं नाही होणार. एकदम तो दचकतो. तेव्हा चैतन्य त्याला सावरतो. अर्जुन म्हणतो नाही, जर का त्या पण माझ्यावर प्रेम करत असतील तर मी माझं प्रेम मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. असं नाही होणार, मी त्यांना आत्ताच्या आत्ता इथे घेऊन येतो. तेव्हा चैतन्य म्हणतो इथे घेऊन आलास तर काय होईल, घरचे ॲक्सेप्ट करतील का, ते त्यांच्याशी कसं वागतं तुला माहिती आहे ना, तू असं काहीतरी निर्णय चुकीचा घेऊ नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, पण जर का सायलींचं पण माझ्यावर प्रेम असेल ना तर मी माझ्या प्रेमासाठी वाटेल ते करू शकतो. फक्त एकदा कळून दे की मिसेस सायलींचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि तो म्हणतो मी कोणतीही केस हारलो नाही आहे, त्यामुळे ही केस हारणार नाही. इथे विमल इस्त्रीचे कपडे घेऊन चाललेली असते. तेव्हा कल्पना तिला म्हणते विमल मला कांदे कापून दे ना. तेव्हा विमल म्हणते हो, एवढे कपडे ठेवते मी सायली वहिनींचे आणि अर्जुन दादांचे त्यांच्या रूममध्ये आणि मी येते. हे ऐकून कल्पनाला राग येतो आणि अस्मिता आहेच आग लावायला. ती म्हणते त्या मुलीला तर घराच्या बाहेर काढलं ना, मग तिचे कपडे हवेत कशाला इकडे. आणि इथे कल्पना रागाने उठते आणि सांगते विमलला की तिचे कपडे इथेच ठेव, अर्जुनचे फक्त त्याच्या रूममध्ये घेऊन जा, कारण ती रूम फक्त अर्जुनची आहे, त्या मुलीची नाही. हे ऐकून विमलला वाईट वाटतं, पण आता कल्पनासमोर बोलणार काय. ती ते कपडे तिकडे ठेवते. तेवढ्यातच परत अस्मिता म्हणते पण त्या रूममध्ये त्या कपाडात तर तिचे कपडे आहेत ना, ते काय करायचे. तेव्हा कल्पना रागाने उठते आणि अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि सायलीचे कपाट उघडते आणि तिथून बॅग काढते, सायलीचे सगळे कपडे भरते आणि येता येता तिला त्या शेल्फमध्ये तिची डायरीसुद्धा दिसते. ती डायरीसुद्धा कल्पना त्या बॅगमध्ये भरते आणि खालती येत असते. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य बाहेरून आत येतात. तेव्हा चैतन्य म्हणतो तुला यायलाच लागेल, क्लायंटबद्दल आपल्याला मीटिंग घ्यायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो माझी मनस्थिती तशी ठीक नाही आहे, तूच हँडल कर ना. आणि तेवढ्यातच ते दोघंजणं बघतात की खालती जिन्यावरनं कल्पना येत असते आणि सायलीची बॅग घेऊन येत असते. ते एकदमच बघायला लागतात. इकडे कल्पना ती बॅग खाली जमिनीवर फेकते आणि विमलला सांगते तिचे जे कपडे आहेत त्या बॅगेमध्ये भर. इथे चैतन्य आणि अर्जुन एकदम डचकून बघत असतात. विमल त्या बॅगेमध्ये सायलीचे कपडे भरते. अर्जुनला कळतं की ही बॅग सायलीची आहे. तेव्हा कल्पना म्हणते चैतन्याला की ही बॅग त्या मुलीला देऊ नये, तिच्या तोंडावर फेक म्हणून. चैतन्य बघायलाच लागतो. अर्जुन पण एकदम रागाने बघायला लागतो.